की तुम्ही उद्धवला सांभाळा, सांभाळलं, कोणी नाही सांभाळलं. आणि ज्यांनी सांभाळलंय तर त्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःविषयी मी भोगले म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. मी आपल्यासमोर कधी या गोष्टी दाखवू नये, पण आज दाखवेन. कारण काही लोक जी आपली मतं मांडत होती काल या गोष्टीवर, जे एक दोघे जे कोण हुशार लोक मतं मांडत होती, त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही करता काय. या पत्राची एक कॉपी जर दाखवू शकलात तर बघा. किरण पावसकरला ज्या वेळी पदावर घेण्यात आलं 94 साली, तर हे पत्र हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीचं आहे. त्यांनी सही करून आमच्या नेमणुका केलेल्या आहेत. आज त्याला 35 वर्ष झाली आहेत. कालपर्यंत इकडे तुम्ही मीठ खाल्लं, त्या मिठाचं तुम्ही काय केलं. अरे कसलं मीठ आणि काय, आम्ही जेव्हा मीठ तू शाळेत नसशील तेव्हा. 35 वर्षापूर्वी पदाधिकारी म्हणून काम केल्याचं आहे. आणि हेच नुसतं चिटणीसचं पद नाही, त्याच्यानंतर भारतीय कामगार सेनेला सरचिटणीस झालो, भारतीय कामगार सेना महासंघाला सरचिटणीस झालो, मीनाताई ठाकरे ट्रस्टला खजिनदार झालो, त्यानंतर 2008ला आमदार झालो. अरे पण 2008ला मी आमदार झाल्यावर 2010ला 2 वर्षामध्ये MLC म्हणून मला राजीनामा घेऊन मी मातोश्रीवर गेलोय. आणि तेव्हा राजीनामा दिलाय हा फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंमुळे दिलाय. पण मी सच्चा शिवसैनिक आहे. राजीनामा दिला आणि मी तिकडनं निघालोय. आणि नंतर जाऊन अजितदादांना भेटलो. मी आज आभार मानेन अजितदादांचे. अजितदादा आणि राष्ट्रवादीमधील काही नेते आहेत त्यांचे मनापासून आभार मानेन. त्यांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर म्हणाले मी पोटनिवडणूक लावेन आणि 2 ते 3 महिन्यामध्ये आपण पुन्हा तुला निवडून आणू. आणला त्यांनी मला निवडून. 2014ला एंडिंगला पुन्हा जेव्हा निवडणूक लागली, पुन्हा मला त्यांनी तिकीट दिलं आणि MLC म्हणून पुन्हा निवडून आणलं. तुम्ही कोणावर बोलताय. आता ही प्रथा झालेली आहे. म्हणजे मी आज तुम्हाला तारीखेवर का दाखवलंय, 94 पासनं इकडे काम करतोय, 88 पासनं विद्यार्थी सेनेत काम केलंय मोहन रावले यांच्याबरोबर. आज वयाची 45 वर्ष आम्ही संघटनेला दिल्यानंतर काल परवा आलेल्यांनी आम्हाला सुनवावं. ते काल कोण ती बाई, नाव पण घ्यायला लाज वाटते. मुंबईचं महापौरपद हे डॉक्टर रमेश प्रभू असतील, छगन भुजबळ साहेब असतील, सुधीर भाऊ असतील, असे महान लोकांनी गाजवलंय. मला नशिबाने मिळालंय. शिवसेना प्रमुख असते आणि त्या कोविडमधल्या काय डेड बॉडी घोटाळा केला असता ना, शिवसेना प्रमुखांनी हंटरने फोडलं असतं तुला. ही काय भाषा बोलताय. तो दुसरा कोणतरी आता MLC झालेला, त्याला जा आणि जरा चंद्रकांत खैरे साहेबांकडनं शिकवणी घे, समज शिवसेना काय आहे ती.